मन मंदिरा गजर भक्तीचा. बाप असतो, आई असते, मुलाला कुठेतरी ट्रिपला जायचं असतं. काय बाप आपल्या पद्धतीने चालतो, आई आपल्या पद्धतीने चालते. बाप सहसा हो म्हणत नाही लवकर. ट्रिपला जायचं आहे, एवढ्या लांब जायचं आहे, 10-15 हजार रुपये खर्च करायचे आहे, काय कारण आहे का? हा तिकडून वशिला लावतो. मग जेवायला बसले असताना बसला, अहो त्याचे सगळेच मित्र निघालेले आहेत, तर त्याला एकट्याला घरी राहणं बरं वाटत नाही. जाऊ द्या ना, एवढं काय आहे? हे तू मुलांना लाडून ठेवलेस. अहो ठीक आहे ना, कुठे 10 आहेत? बर जाऊ दे, पण त्याला सांग नीट ये. माझं बोलणं कळलं का? गुरुची आमुखे होईल ब्रह्मज्ञान. हां, मग जाताना निघाला, पाय बिया पडला, हा बाबा मी जातो, हा बरे 1000 रुपये ठेवा अजून वर. अरे क्या भानगड आहे? माझं बोलणं कळलं का? तसं ज्या मुखातून जे यायला पाहिजे नाही तिथूनच यायला पाहिजे. तिथून आले की ते प्रसाद होतं. निघाले आमचे, आले औंढ्या नागनाथाच्या देवळात. अंधार सगळा. एक म्हातारा असं पडलेलं, शरीरातून ताकद नाही, काय नाही. ते पाय असे, ते शिवाच्या पिंडीवर पाय जोडात असा तेल तसंच गळतंय. म्हणजे जितका अटॅक करायला पाहिजे तेवढा करायला पाहिजे. ते सगळं चित्र उभं केलं होतं देवाने. काय 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 हे चाललंय, काय हे चाललंय? हा देवळात आहे का, कुठे आहे? पाय जोडा, काय ते शिवाची पिंड दिसत नाही. हा काय आहे, काय कुठे निघलाय? अरे म्हणले बाबा हा बरं झालं तू असता आलास, मला जर दिसलं असतं तर मी असं कसं केलं असतं बाबा. अरे मला दिसत नाही. काय असतं, वर पाय ठेवलं की जरा बरं वाटतं, पायाला आराम वाटतो. रक्त असं खाली वाहतं, जरा बरं वाटतं पायाला, म्हणून मी असं वर ठेवलं. मला काय माहिती आहे शिव पण अशिव. अरे 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 पाप 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 पाप. असं कर नामा, जिथे देव नाही तिथे ठेव. काय अनुग्रह आहे बघा. जिथे देव नाही तिथे ठेव, जिथे शिवलिंग नाही तिथे ठेव. कुठे शिव नाही आणि कुणा शिव नाही. माझं वाक्य तुम्हाला माहितीच झालं असेल, पाठी झालं असेल. शिवलाय म्हणून शिव, ज्या दिवशी शिवणार नाही त्या दिवशी शव. आणि नुसता एका ठिकाणी शिवलेलं नाही, कानात शिवतो, बोलण्यात शिवतो, चालण्यात शिवतो, प्रत्येक ठिकाणी शिवलेला आहे. म्हणून जिवंतपणा आहे, म्हणून जिवंतपणा आहे. नामदेवरायाचा शिव्याचा जरी उद्योग होता तरी पण अजून शिवला नव्हता. बोलणं कळलं ना? नामदेवरायाचा उद्योग काय होता? शिवायचा जरी होता तरी पण अजून लक्षात आलं नव्हतं. मग इथे ठेवलं तिथे शिवपिंड, पलीकडे ठेवलं पलीकडे शिवपिंड, पलीकडे. मग सगळं ते असं फिरलं बरं का. आता करता काय? मोठ्याचं लेकरू, इथे पाय इथे पाय इथे पाय, सगळ्या देऊळभर शिवपिंडी झाल्या. मग म्हणले अहो इथे असं काहीच नाही दिसत. मग म्हणले बघ स्वतःचा पाय उचलून बघा, तिथे जागा असेल, तिथे शिवपिंडी. ते म्हणले हे काहीतरी घडतंय, तुम्ही कोण आहे? खेचर स्वामी मनात म्हणले एवढा उशीर झाला वय, मला सगळे फिरवलंच गरगर गरगर. पहिल्यांदाच विचारलं असतं तरी एवढं मला त्रास तरी झाला नसता खाली. ते म्हणले माझं नाव खेचर स्वामी. अरे बापरे म्हणले, म्हणजे पांडुरंगाने पाठवलं तेच का तुम्ही? आता ते तू समज म्हणले. मला काय वाटलं गुरु म्हणजे लोड तक्क्या ठेवून गंधबिंद करबटी काती उपर्ण विपर्ण असे मोठे बसलेले असतील, 2-4 शिष्य बाजूला असेल, आणि तुमचं तर चित्र विचित्र दिसतंय. चित्र नाहीच आहे, सगळं विचित्रच आहे. ते म्हणले हे विचित्रातून तुला चित्र निर्माण करायचं आहे. जे विचित्र आहे त्याच्यातून तुला चित्र निर्माण करायचं आहे. तसं हे माया मिथ्या वाटतं, हे जे विचित्र आहे ते अमृतानुभव ऐकून प्रभू नटला, हे चित्र कमी तिथे निर्माण करायचं, हा त्याच्यातला मुख्य मुद्दा आहे.
वाटतंय ते विचित्र आहे. आणि मग पाय धरले, कुठे देव नाही. नामया सर्व ठिकाणी देव आहे. नाही नाही म्हणले, मला वाटलं पंढरपुरात आहे. त्याच्याकरताच तुला औंड्याला पाठवला, त्याच्याकरता तुला इथे पाठवला माझ्याजवळ. हां, परमात्मा सर्व आणि हात ठेविला मस्तकी. अभंगाच आहे. नामा म्हणेन की सापडली सोय, नविसंबे पाय खेचराजे. सद्गुरु सारिखा सोयरा जीवलग, तोडिला उद्वेग संसारीचा. काय उत्तराई होऊ कवण्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. माझे सुख मज दाखविले डोळा, दिधली प्रेम कळा नाममुद्रा. डोळियाचा डोळा उघडिला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे. नामा म्हणेन की सापडली सोय, आणि नविसंबे पाय खेचराचे. सद्गुरु सारिखा सोयरा जीवलग. जीवलगाच्या जवळ नेऊन तुम्हाला ठेवतो तो जीवलग. बरं का, जीवाच्या लगत आहे तो जीवलग. म्हणून सगळे आयुष्यात येतात जातात, पण जीवलग फार थोडे असतात. वसंताचा आला फळी फुला फुला, गगनाची आढळा पेलती झाडी. पुढची ओवी. झाडं असतातच, ती आपली जागा कधी सोडत नाहीत. पण वसंत ऋतूचं आगमन झाल्याबरोबर उन्हाळा जरी असला तरी नवी पालवी फुटते. हे वसंताच्या आगमनाचं दर्शन आहे, नाही का. आता पावसाळा सप्टेंबरमध्ये संपेल. पुढच्या जूनपर्यंत कोणीही त्या झाडाला पाणी घालत नाही. तरी पण वसंत ऋतूच्या आगमनामध्ये आणि हिरवीगार पालवी फुटते. आपण कुंडीत लावलेली माना टाकतात आणि त्याला पाणी न घालता वाढतं. वाढवणारा कोण? विचार करा सहज, कोण आहे हा? माझं बोलणं कळलं का? कुंडीत लावा, नाही जगत, नाही जगत. आणि इथे डुंकूर सुद्धा कोणी बघितलं नाही त्या अरण्यातल्या झाडाकडे. पण वसंत ऋतूचं आगमन झालं की जसे नवी पालवी फुटते त्या झाडावर, तसं सद्गुरूचे आता उपाय वन वसंतू, अमृतानुभवाच्या दुसऱ्या अध्यायातले जो आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू. अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. आणि म्हणून या ठिकाणी जरी ज्ञान ईश्वरी सत्ता तुमच्यात असली तरी तो एक स्पर्श लागतो की ज्या स्पर्शातून ती प्रतीती प्रगट होते. कामिनीच्या स्पर्शातून काम प्रगट होतो, आईच्या स्पर्शातून प्रेम प्रगट होतो, वैर्याच्या स्पर्शातून क्रोध प्रगट होतो. जशी व्यक्ती आणि जसा स्पर्श तशी अवस्था प्रगट होते. तसं वसंताचं आगमन झाल्यानंतर जशी पालवी फुटते, तसं आता उपायांच्या वनामध्ये, शब्द कसा वापरला बघा, आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू. आज्ञेचा आहे वतंतू आहे. बाईच्या गळ्यामध्ये आहे तंतू असतो. श्रीमंताचं सोडून द्या, गोरगरिबाची बाई एक काळी पोत असते. पण गळ्याभोवती काळी पोत असल्यानंतर तिचा मालक न बघता सुद्धा त्या काळी पोतीतून मालकाचं अस्तित्व जाणवतं. बरोबर आहे ना? तसं पाणी न घालता उपायांच्या वनामध्ये जा, पण ज्या वेळेला सद्गुरू म्हणजे वसंत येईल तेव्हा काही खटपट न करता आणि आपोआपच नव पालवी फुटेल. काही प्रयत्न केला, काही पाणी घातलं, काही काळजी केली, काही काटछाट केली नाही, काही न करता. अहो झाडं सोडून द्या. तर मी आला आईच्या पोटात तेव्हा एवढे होता.
हां, मी आता जवळजवळ 5-4 पर्यंत आहे. जन्मलेल्या क्षणापासून मी वाढत गेलो, पण वाढलो हे मला कळलंच नाही. पुढच्या वर्षी जेव्हा शाळेमध्ये उंची घेतली तेव्हा कळलं, अरे सायन्स उंची वाढली. मग ज्या वेळेला माप घेतलं त्यावेळेलाच वाढली का कायम वाढत आहे ती? अव्यक्त रूपाने ती आहेच आहे, सत्ता आहेच आहे. पण सद्गुरूचा स्पर्श झाला. तुम्ही काहीतरी गोरढोरं बघितले असतील, मोठं गंमत असते. ते धार काढायच्या टायमाला तो मालक येतो, उडे, ती सगळ्या काय पटपटपट कान टोकून उठतात. बाकीच्या कोणानी शेपट पिळलं तरी हालत नाही जागची, पण मालक आला त्याचा आवाज ऐकला की उठते. तसं गुरुचा आवाज ऐकला की आतला अंतरात्मा जागा होतो आणि तो मलाही जागा करतो. मन मंदिरा गजर भक्तीचा.